नक्कीच आपण पाहू शकतो कामगार युनियन संघटनेवरून जे आहे ते वाद होताना पाहायला मिळालं. अगदी भाजपचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत पाहायला गेलं मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले. अगदी या कामगार युनियनच्या भारतीय कामगार संघटनेवरून जे आहे ते वाद होताना पाहायला मिळाला. कुठेतरी असा देखील आरोप केला जातो की आमचा बॅनर लावण्यात आला होता, तो देखील या ठिकाणाहून काढण्यात आला, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतात. थेट त्यांच्याशी काय नक्की आम्ही गेले 12 वर्षापासून इथे स्थानिक आहे. आम्ही इथे भारतीय कामगार सेनेचा आमचा झेंडा इथे काही 6 महिने पहिले आता राष्ट्रवादीचे येऊन गेले. तेच पोरं तेच लोक परत BJP आणतात आहे. म्हणजे ह्यांचं कोण नाही काय नाही आणि ते आमच्या अगेन्स्ट उभे राहतात. त्यांच्याकडे मोजे 10 ते 12 लोक आहे आणि आमच्याकडे 450 युनिट आहे, 450 पोरं आहे आमच्या मागे. त्यांच्याकडे काही नसून ते फक्त येतात ते बोर्ड लावायला. त्यांनी लपून प्रयत्न केला लावायला, तरी काही नाही झालं. 2 मिनिटामध्ये जाऊन आम्ही बोर्ड फाडून टाकला आणि हा आमचा शिवसेनेचा विजय आहे. नक्कीच. पण युनियन आमची स्थापित युनियन आमची इथे भारतीय कामगार सेनेची आणि आमची मान्यताप्राप्त युनियन आहे. आमची गेल्या 12 वर्ष इथे मान्यताप्राप्त युनियन आहे. हे लोक आता बोलतात की आमची युनियन यांची युनियन नाही आहे. हे जे बदललेलं आहे तेच आता बोलतात आहे की आम्ही BJPची युनियन आणतात आहे. नक्कीच आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले. आणि या त्याचबरोबर या पोलिसांचा देखील मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात येत. अगदी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो. अगदी पलीकडे जे पाहायला गेले तर भाजपचे कार्यकर्ते आणि डावीकडे शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांकडून वेगवेगळे करण्यात आहे. वाद कुठे चिघळू नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील जे आहे ते पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे असतील ते जे आहे ते दूर रोखलेलं आहे. अधिक आणि पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे ते पोलिसांचा फौजफाटा तैनात झालेला आहे. थेट आपण याच युनियनचे संघटनेचे निशिकांत शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहोत. पण एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण कामगार संघटनेवरून कुठेतरी असा देखील जे आहे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आरोप केला जात आहे की येथे भाजपचा बॅनर लावण्यात आला, तो देखील आम्ही या ठिकाणून फाडला, असा देखील जो आहे तो आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे.